नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात बीड पोलिसांच्या एका स्तुत्य उपक्रमाबद्दलची माहिती। बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांच्या संकल्पनेतून बीड शहर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले। बीड शहर पोलीस ठाणे येथे 26/11 रोजी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली। यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि बीड शहर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी रक्तदानात सहभाग नोंदवून इतर रक्तदात्यांना प्रोत्साहित केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर गोल्डे हे देखील उपस्थित होते। तसेच बीड शहरातील पोलीस अंमलदारांची मोफत हृदयरोग तपासणी शिबिर ही घेण्यात आले। यामध्ये 60 लोकांची तपासणी करण्यात आली आहे। रक्त तपासणी, ECG, स्ट्रेस टेस्ट आदी सुविधा देण्यात आल्या। बीड शहर पोलिसांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। वाळू वाहतूक करणारी हायवा ऊसाच्या शेतात घातल्याने शेतकऱ्यांनी सदरील हायवा अडविण्याचा प्रयत्न केला, म्हणून चवताळलेल्या वाळू माफियांनी आमची गाडी अडवता तुमची एवढी हिंमत असे म्हणत 5 शेतकऱ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना काल चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत सुरळेगाव तालुका गेवराई येथे घडली होती। आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे। या संदर्भात पोलीस ठाणे चकलांबा हद्दीत सुरळेगाव येथील 2 गटात मारहाण व शिवीगाळ झाल्याने त्यातील एक फिर्यादी यांनी दिनांक 27/11/2024 रोजी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 350/2024 कलम 118 1 118 2 352 351 2 351 3 189 2 191 2 191 3 आणि 190 भारतीय न्याय संहितेप्रमाणे फिर्यादी युवराज अंकुश शिरसाट वय 38 वर्षे, व्यवसाय शेती, सुरळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी फिर्याद दिली आहे की फिर्यादी आणि त्याच्या शेतातून जात असलेली वाळूची गाडी अडवली। या कारणास्तव आरोपी रवी भागवत अरबड, गोपी दिनकर अरबड, शुभम पाराजी अरबड, हरी दादासाहेब अरबड, गणेश तीर्थराज अरबड, सिद्धेश्वर पाराजी अरबड, धर्मराज अरबड सर्व राहणार सुरळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड हे फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण केली वगैरे मजकुराची फिर्याद दिली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या गटातील फिर्यादी शुभम पाराजी अरबड वय 23 वर्षे राहणार सुरळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी फिर्याद दिली आहे की आरोपी युवराज शिरसाट, रामनाथ शिरसाट, सतीश शिरसाट, नारायण शिरसाट हे आमच्या गावात घरी येऊन आम्ही त्यांच्या शेतातून का येतो जातो या कारणास्तव शिवीगाळ व मारहाण केली, याबाबत फिर्याद दिली आहे। यावरून वर नमूद आरोपी विरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून नमूद गुन्ह्यातील दोन्ही बाजूचे आरोपी हे सरकारी दवाखाना बीड येथे उपचार घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। तर नमूद गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। किल्ले धारूर तालुक्यातील हसनाबाद पासून ते राज्य मार्ग क्रमांक 232 पर्यंत शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरी रस्ता मंजूर झालेला आहे व सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून हा रस्ता काही शेतकऱ्यांनी जाणून बुजून अडवल्यामुळे त्या रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे। तरी हा रस्ता तात्काळ व्हावा यासाठी हसनाबाद ग्रामस्थांनी धारूर तहसीलदार व धारूर पोलीस प्रशासनास दिनांक 27 नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन सदरील रस्त्याचे काम हे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आता बातमी परभणीची। विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी शेतकऱ्यांकडून 15,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणातील दोघांना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधिताकडून 20,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कंत्राटी तंत्रज्ञामार्फत 15,000 रुपये स्वीकारल्याने त्या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली। बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी या गुन्ह्यातील दोन्ही अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता
न्यायालयाने तपासकामी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीमध्ये कनिष्ठ अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत, महावितरण ग्रामीण शाखा 1 मानवत, राहणार अलमगीर कॉलनी परभणी आणि कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोलेकर, महावितरण ग्रामीण शाखा 1 मानवत, राहणार मानवत यांचा समावेश आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।